एका गावात गणेश नावाचा एक माणूस राहत होता. तो बाहेरून खूप धार्मिक दिसायचा. रोज मंदिरात जायचा, रोज लोकांसमोर स्वामींचं नाव घ्यायचा आणि अभिमानाने म्हणायचा, माझी स्वामी समर्थ यांच्यावर खूप श्रद्धा आहे. पण त्याच्या मनात एक लपलेली गोष्ट होती, अहंकार. त्याला वाटायचं, मी इतरांपेक्षा जास्त भक्त आहे. एक दिवस तो अक्कलकोटला गेला. तो स्वामींच्या समोर गेला आणि म्हणाला, स्वामी, माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. स्वामी त्याच्याकडे शांतपणे पाहत होते आणि हलकंसं हसले, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. गणेश थोडा गोंधळला. मी इतकं बोललो तरी स्वामी शांत का? दुसऱ्या दिवशी तो परत गावाकडे निघाला. रस्त्यात एक मोठी नदी होती. तो नेहमीप्रमाणे नदी पार करू लागला. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण अचानक आकाश काळं झालं, वादळ सुरू झालं आणि नदीचं पाणी जोरात वाढू लागलं. काही क्षणातच पाणी कमरेपर्यंत आलं, मग छातीपर्यंत. गणेश घाबरला. तो ओरडू लागला, कोणी आहे का? मला वाचवा. त्याला स्वामी आठवले. तो घाईघाईने म्हणाला, स्वामी, मला वाचवा. पण त्याच्या आवाजात भीती होती, श्रद्धा नव्हती. पाणी आणखी वाढलं. तो घसरला आणि पाण्यात पडला. त्याला वाटलं, आता सगळं संपलं. त्याच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य आलं. तो एक बदलणारा क्षण. अचानक त्याला अक्कलकोटमधला तो क्षण आठवला. स्वामींचं शांत हसू. त्याने डोळे बंद केले आणि यावेळी पहिल्यांदाच मनापासून पूर्ण विश्वासाने तो म्हणाला, स्वामी समर्थ, मला वाचवा. यावेळी त्याच्या आवाजात भीती नव्हती, अहंकार नव्हता, फक्त श्रद्धा होती. हळूहळू त्याला जाणवलं, पाण्याचा वेग कमी होत आहे. त्याच्या पायाखाली जमीन लागली. तो हळूहळू उठला आणि किनाऱ्यावर पोहोचला. तो वाचला. तो थेट पुन्हा अक्कलकोटला गेला. तो स्वामींच्या चरणी पडला आणि रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, आज मला कळलं, मी फक्त बोलत होतो, पण माझी श्रद्धा खरी नव्हती. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, संकटातच खरी श्रद्धा दिसते. अंतिम संदेश, श्रद्धा शब्दात नाही, ती मनात असते. अहंकार सोडल्यावरच देव जवळ येतो. संकट आपल्याला आपली खरी ओळख करून देतं. स्वामी सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.